अभंग अतिशय संग आहे सज्जन हो, सगळ्यांच्या जवळजवळ पाठांतरातला अभंग आहे। अभंगाचा अर्थ अतिशय सुंदर आहे। माझे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या भक्तीचं वर्णन करत असताना नाथबाबा म्हणतात, भगवान परमात्म्याची भक्ती कशाप्रमाणे आहे, भगवंताच्या भक्तीला उपमा देत असताना नाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत की ती भगवान परमात्म्याची भक्ती ही पूर्णाच्या पोळीसारखी आहे। पूर्णाच्या पोळीसारखी गोड आहे, सुंदर आहे, रुचकर अशी भक्ती रूपी पोळी आहे। भक्तीला पूर्णाच्या पोळीची उपमा माझ्या तुकोबारायांनी दिली आहे सज्जन होऊन। ज्याच्या जीवनामध्ये भक्ती रूपी पोळी येते ना, त्याच्या जीवनाला गोडवा आल्याशिवाय राहत नाही। आपल्या महाराष्ट्राचा राजभोग, आपल्या घरी जर कोणी विशेष अतिथी येणार असेल, विशेष पाहुणा कोणी जर येणार असेल, तर प्रत्येकाच्या घरी सज्जन हो त्या पाहुण्यासाठी स्पेशली घरामध्ये भोजनाच्या थाळीमध्ये पुरणाची पोळी ही असतेच। पुरणाच्या पोळीशिवाय भोजनाची परिपूर्णता नाही। जेवणाला परिपूर्णता ही पूर्णाच्या पोळीने येत असते आणि जीवनाला परिपूर्णता ही भक्ती रूपी पोळीने येते सज्जन। भक्ती रूपी पोळी जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही ना, तोपर्यंत माणसाचं जीवन परिपूर्ण होत नाही। अधूर आहे त्या माणसाचं जीवन ज्याच्या जीवनात भक्ती नाही। पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मनी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही सज्जन। जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची भक्ती आहे। माझे नाथ बाबा म्हणतात, ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे। सतवीने नेला कैसा नाही, पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही। आवाज वाढव जरा, लय कमी झालाय, रिटर्न फीडबॅक द्या। पाचवीच्या दिवशी सटवी नावाची बाई ज्या वेळेला प्रत्येक माणसाच्या कपाळावर भाग्याची रेष लिहायला येत असते, शांती ब्रह्मा एकनाथ महाराज म्हणतात, ज्या वेळेला त्या बाईनं पाहिलं होतं या अभाग्याच्या नशिबामध्ये भाग्यामध्ये भक्तीच नाही, त्याला पाचवीच्या पुढे ठेवलंच कशाला, तेव्हाच उचलून न्यायला पाहिजे। भक्ती जर जीवनामध्ये नसेल ना, तर त्या माणसाच्या जिण्याला जगण्याला अर्थ नाही सज्जन हो। ज्ञानोबाराय म्हणतात, थोडासा विकोरद नाही, कोरड पडते ना, माझी भक्ती जळतयाचे जियाले आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही। नाथ महाराजांनी त्याला जनावराची उपमा दिली, माझे ज्ञानोबाराय त्याला दगडाची उपमा देत आहे। नुसता दगड नाही, पाषाणाचा, प्युअर पाषाणाचा दगड, घाणानं सुद्धा फुटत नाही असा प्युअर पाषाण। पाण्यामध्ये जरी ठेवला 6 महिने भिजू घातला तरी एक थेंब बी ज्याच्यात घुसत नाही। याला म्हणावं पालथ्या घागरीवर पाणी, किती बी वतत राहा, काहीच न, अख्खा नळ जरी सोडला तरी काहीच उपयोग नाही। भक्ती जर जीवनामध्ये नसेल ना, तर त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही। काही माणसं म्हणतील, महाराज भजन करणाऱ्या, भक्ती करणाऱ्या, परमार्थ करणाऱ्या लोकांचं कुठं भलं झालंय हो, म्हणून आम्ही भक्ती करावा। हो, भक्ती करणाऱ्यापेक्षा आज भक्ती जे करत नाही, देव मानत नाही, धर्म मानत नाहीत, संत मानत नाहीत, ग्रंथ मानत नाहीत, कुणालाच ते मानत नाहीत, अशी माणसं जर आज जगाकडे बघितलं तर जगातले सगळ्यात श्रीमंत लोक तेच आहेत। तुमच्याकडचं कसं आहे, जे कधी परमार्थ करत नाही, देव धर्म करत नाही, 24 तास 24 आवर्स जे धाब्यावर असतात, धाब्याचे मालक आहेत सज्जन हो, त्या धाब्याचे मालक जास्त श्रीमंत आहेत तुमच्याकडे का टाळ वाजणारे वारकरी श्रीमंत आहेत? काय म्हणणं आहे तुमचं? धाब्यावाले श्रीमंत आहेत आमच्याकडचं सांगतो। आता तुम्ही बोला ना, कुणीच भ्यायला लागलात का काय माहित, तुम्ही घाबरायले का? धाब्यावाल्याला घाबर जाऊ नका।
धाब्यावाला म्हणजे वाईट काम करणारा माणूस, कोंबड्याचे बकऱ्याचे मुडके मोडून टाकणारा, चांगलं नाही पाहते. पण त्यांना विचारा, ते म्हणतात ते चांगलं आहे. परमार्थ जे माणसं कधीच करत नाही सज्जन, आयुष्यात ज्यांच्या परमार्थ नाही, त्यांच्याकडे जर आपण बघायला गेलो तर संपत्ती ऐश्वर्याला कमी नाही. आणि किलो किलोचे टाळं वाजून वाजून पाव किलोवर आणणाऱ्या वारकऱ्याच्या घराचे पत्र निघायला तयार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मग जगाच्या नजरेमध्ये भौतिक दृष्टीने जर श्रीमंती पाहिली आपण, तर भौतिक दृष्टीने परमार्थ न करणारी माणसं आपल्याला श्रीमंत दिसतील, पण ते श्रीमंत नसतात. खरे श्रीमंत कोण आहेत? खरा श्रीमंत आहे सज्जन हो, माझ्या पांडुरंगाचं भजन करणारा वारकरी सगळ्यात श्रीमंत आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, गाताना विको देत जा, देत जा, देत जा. परमधन राधा 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 राधा, रसिक धन राधा 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 राधा. वाह, गोड. हमारो धन राधा, वारकऱ्याचं परमार्थिकाचं धन म्हणजे परमार्थ आहे. आम्हा घरी धन शब्दाचे चरत्ने. वारकऱ्याच्या जीवनामध्ये परमार्थ हे धन आहे सज्जन हो. माझे संत म्हणतात बाकीचं ऐश्वर्य किती बी असू द्या, किती श्रीमंती असू द्या, पण जर तुमच्या जीवनामध्ये परमार्थ नसेल ना तर त्याला काही किंमत नाही. आगी लागो तया सुखा, जेले हरी नये मुखा. तुका मने ते भजन प्रमाण, ह्या चालीला तुमचा आकार देऊन नाही जमत, याला असं सरळच वाढावं लागत, तेव्हा मजा येते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे. सज्जना हो, ऐश्वर्य असावं, संपत्ती असावी, देशासाठी खूप श्रीमंती कमवावी, खूप श्रीमंत बनावं माणसानं, खूप श्रीमंत बनावं. जगामध्ये नंबर 1 ला आपलं नाव आलं पाहिजे, इतकं श्रीमंत बना. पण त्या श्रीमंतीच्या बरोबर भगवंताची भक्ती ही आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. जर ऐश्वर्यासोबत श्रीमंती सोबत भगवंताची भक्ती अंतःकरणात नसेल तर त्याला काही किंमत नाही. पहा,
आणि श्रीमंती आहे, ऐश्वर्य आहे, पैसा आहे आणि अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे. ज्ञानोबा राय म्हणतात ती माझी विभूती भगवान परमात्म्याची. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती असावी सज्जन हो, पण अंतकरणामध्ये कुठेतरी अटॅचमेंट परमात्म तत्वाविषयी असली पाहिजे. त्याच्याशिवाय आनंद नाही. नाही तर आजकाल कित्येक लोक श्रीमंत लोकांकडे पहा तुम्ही, चेहऱ्याकडे खरी श्रीमंती कशाहून कळते हो? चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर ज्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहता क्षणी प्रसन्नता दिसून येते, स्माइल दिसते ना सज्जन हो, स्माइल समजायचा हा माणूस श्रीमंत आहे. खिशात रुपये नसू द्या पण स्माइल चेहऱ्यावर असणं गरजेचं आहे. काही काही माणसं कोट्या दिसेत, अब्जा दिसेत, पण चेहऱ्याकडे जर पाहिलं ना तर मिया रोता क्यों तो बोले सुरतच वैसी. कधी भी चेहऱ्याला नोटीस करा, कधी भी 12च वाजलेले चेहऱ्यावर. काय कामाचं ऐश्वर्य, काय कामाची संपत्ती सज्जन हो. अरे आमच्या वारकऱ्याकडे पहा, झोपेतून उठलं तरी ते हसतच उठतं. काही नसू द्या खिशामध्ये तरी प्रसन्नता आहे. हे खरं ऐश्वर्य आहे सज्जन हो. ऐश्वर्य असावं, संपत्ती असावी. जगात श्रीमंत लोक कमी नाही सज्जन हो, पण आजही भारत देशासारखा देश सापडणार नाही, भारतासारखे श्रीमंत माणसं बी सापडायचे नाही. जगातले लई श्रीमंत लोक आहेत. टॉप 10 ची यादी काल परवा दिवशी वाचली मी. जगातला नंबर 1 चा माणूस श्रीमंत सज्जन हो, ज्याची कमाई आहे पर हावर, प्रत्येक घंट्याला ज्याची कमाई आहे 350 करोड रुपये कमाई आहे. नाव आहे त्याचं मार्क झुकेरबर्ग. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आपण वापरतो, त्याचा मालक आहे. पर हावर ज्याची 3.5 रुपये नाही म्हणलं मी, 350 करोड रुपये ज्याची कमाई प्रत्येक घंट्याला. आणि आपल्या भारतात बी एक श्रीमंत माणूस आहे, नंबर 1 चा माणूस आहे सज्जन हो, ज्याचं नाव आहे अंबानी परिवार. 170 करोड रुपये पर हावर ज्यांची प्रॉपर्टी आहे, कमाई. या दोन श्रीमंताचा, एक जागतिक लेवलचा श्रीमंत आणि एक भारतीय लेवलचा श्रीमंत, या जगातल्या श्रीमंत लोकांची जर तुलना केली, मला जर विचारलं तर मी म्हणेल सज्जन हो, मार्क झुकेरबर्ग पेक्षा माझ्या भारताचा अंबानी परिवार कधी बी श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल त्यांचं नाव घेऊन काय तुम्हाला वेगळा लिफाफा येणार आहे का? तसं काही नाही, पण त्यांचं उदाहरण मी याच्यासाठी तुम्हाला देतोय सज्जन हो. त्या लोकांकडे जर पाहिलं, काल परवाच्या दिवशी अख्खी फॅमिली कुंभमेळ्याला स्नान करून आली. करोडो लोक आहेत. आता कुठेतरी दुसऱ्या लोकांना बी कळाले, विदेशातल्या लोकांना बी कळाले. ऍपल कंपनीची मालकीन सुद्धा कुंभमेळ्याला स्नान करून गेली सज्जन हो. कळायला लागले त्यांना, अरे आपल्याकडे असलेलं जे गबाड आहे ते श्रीमंती नाही, खरी श्रीमंती म्हणजे भारत देशाची संस्कृती ज्याच्या जवळ आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे सज्जन हो. आपल्याला माहिती आहे त्या अंबानी परिवाराचा IPL मध्ये एक संघ आहे. त्या IPL संघामध्ये त्या IPL चे 5 मेडल त्या परिवारानं जिंकले. मुंबई इंडियन्स नावाच्या संघानं 5 मेडल जिंकलेत. 5 मेडल, आणि ते 5ही जिंकलेले मेडल त्या परिवारानं गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवले. बाबा त्या पत्रकार लोकांनी विचारलं, हो एवढी मोठी प्रॉपर्टी, अँटेलिना नावाचा एवढा मोठा सुंदर भारतातला नंबर 1 चा बंगला, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लिव्हिंग हॉल मध्ये सुंदर असं एक शोकेस तयार करून या 5ही मेडल, एक मेडल कमवण्यासाठी अब्जावधी रुपये तुम्हाला डावाला लावावं लागतात. 25, 30 करोड रुपये एका खेळाडूला विकत घेण्यासाठी द्यावे लागतात. असे 25 खेळाडू विकत घ्यायचे, अब्जावधी रुपये तुम्ही त्याला लावायचे, मग एक ट्रॉफी मिळते. आणि अशा 5 मेडल, 5 ट्रॉफ्या मिळून सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवल्या. अरे आम्हाला तर कुणी एखाद्या सत्कारामध्ये एवढं लाकूड दिलं तर आम्ही टीव्हीच्या पुढे ठेवतो दाखवायला लोकांना, बघा आम्हाला कसे मेडल मिळाले. आणि एवढा मोठा प्रतिष्ठेचा सन्मान, 5 कप तुम्हाला मिळाले आणि खुशाल गणपतीच्या पायावर ठेवले. त्या परिवारानं उत्तर दिलं सज्जन होतो. त्या परिवारातले लोक म्हणतात, जर हे 5ही मेडल आम्ही आमच्या पुरुषार्थानं मिळवले असते ना, तर नक्की आम्ही हे 5ही मेडल साठी स्वतंत्र कपाट बनवलं असतं. हिरे माणिक मोत्यांनी जडीत असं कपाट, शोकेस त्याच्यात ठेवले असते. पण हे 5ही मेडल आम्ही आमच्या पुरुषार्थानं नाही, आमच्या प्रयत्नाने नाही, हे 5ही मेडल आमच्या घरात आलेत, आमच्या गणरायाच्या कृपेने आलेत. गणरायाच्या ज्याच्या कृपेनं हे 5 कप आम्हाला मिळालेत, ज्याच्या कृपेने मिळाले त्याच्या पायावर आम्ही अर्पण केलेत. तेरा तुझको
अर्पण. आपण एक निमित्त मात्र असतो सज्जन हो, हा भाव अंतकरणात असणं गरजेचं आहे. नाही तर काही काही लोक म्हणतात पठ्ठ्यानं केलं सगळं, मीच केलं, माय बापानं घरातून काढून दिलं होतं, काय नव्हतं, रुपये नव्हतं माझ्याजवळ, पण हे सगळं ऐश्वर्य जमवलं ना माया जाळ, हे फक्त पठ्ठ्याने केलं. तू काहीच नाही करीत भाऊ, करता धरता सगळा तोच आहे. फक्त अंतकरणात हा भाव असणं गरजेचं आहे. मेरा आपकी कृपा से हो सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, हो करते हो मेरे भोले, और मेरा नाम हो रहा है. मेरा संपत्ती असावी आणि त्या संपत्ती बरोबर सज्जन हो परमार्थ जीवनामध्ये असावा. घरामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत हे ग्रंथ घरामध्ये असले पाहिजे सज्जन हो. कितीही श्रीमंत माणूस असला ना तर अध्यात्माशिवाय त्याचं जीवन पांगळय. पहा, पांगळ जीवन आहे. अध्यात्म काय करतं, भगवंताची भक्ती काय करते माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या मनाला प्रेरणा देण्याचं काम करते. आराम, विराम आणि विश्राम प्राप्त करून देण्याचं साधन म्हणजे भगवंताची भक्ती आहे. ती भक्ती माणसाला भगवंताच्या चरणाची रती, चरणाची प्रीती निर्माण करून देण्याला कारणीभूत आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं या अंबानी परिवाराचं, IPLच्या संघाचं. आणि दुसरी एक टीम इंडियाची नॅशनल टीम आहे. इंडियाची नॅशनल टीम, त्या नॅशनल टीमच्या जर्सीवरती, त्या जर्सीवर चेस्टवर सज्जन हो एक लोगो आहे. तो लोगो कोण्या कंपनीचा आहे माहिती आहे का तुम्हाला? सहारा नावाच्या कंपनीचा लोगो आहे. त्या सहारा कंपनीचा मालक बिफोर 2 मंथ, 2-3 महिने काहीतरी झाले मला वाटतं, ड्रायव्हरला सांगितलं गाडी बाहेर काढ. ड्रायव्हरने गाडी बाहेर काढली. 5-25 किलोमीटर घरापासून गाडी नेली बरं का दादा, आणि नदीच्या पुलावर गाडी उभा करायला लावली. गाडीतून खाली उतरला आणि ड्रायव्हरला काही कळू देण्याच्या आत पुलावर चढला आणि पुलावरून खाली उडी मारली. अब्जाधीश श्रीमंत असलेला माणूस, जीवन त्यानं संपून टाकलं सज्जन. सुसाईड केलं, आत्महत्या करण्याची वेळ आली. पैसा नव्हता असं नाही, ऐश्वर्य नव्हतं असं नाही, पण सज्जन हो जे विचार पाहिजे, जो विवेक पाहिजे, जो विचार आणि विवेक जो अध्यात्मापासून मिळतो ना, त्या अध्यात्माची अटॅचमेंट नसल्याचा परिणाम जीवन संपून टाकण्याची वेळ त्या माणसावर आली. आज सज्जन हो कितीही वाईट आणि बिकट परिस्थिती येऊ द्या, ज्या माणसाच्या मनावर ज्ञानोबा तुकोबारायचे विचार आहे, ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये ज्ञानेश्वरीची ओवी आहे, तुकोबारायचा अभंग ज्याच्या अंतकरणावर दिलावर कोरलेला आहे ना, तो माणूस आत्महत्या करण्याच्या वेळ अगोदर 50 वेळा विचार करेल सज्जन. आत्महत्या नाही करू शकत सज्जन. एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ काय येते फक्त परमार्थ जीवनामध्ये नसल्यामुळं. म्हणून ऐका, परमार्थ फार गरजेचा आहे, भक्ती भगवंताची फार गरजेची आहे. आणि भक्ती करणारा माणूसच देवाला पण आवडतो. ऐश्वर्य असलेले पैशावाले माणसं जगाला आवडतील सज्जन हो, पण देवाला आवडणार नाही. देवाला आवडतो फक्त भक्ती करणारा व्यक्ती. विठ्ठला 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 विठ्ठला.
श्रीमद भागवतातला एक गोड प्रसंग आहे। ज्या वेळेला भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये जातात पांडवांची शिष्टाई करण्यासाठी, भगवान परमात्मा हस्तिनापुराला गेल्यानंतर दुर्योधनानं भगवान परमात्म्याचं सुंदर स्वागत केलं। भगवान परमात्म्याने आपला प्रस्ताव मांडला, दुर्योधना पांडवांचं राज्य पांडवाला देऊन टाका। पण दुर्योधनानं ऐकलं नाही। नसेल द्यायचं पूर्ण तर अर्ध तरी द्या, अर्ध नसेल द्यायचं तर कमीत कमी 5 गाव तरी द्या, 5 गाव नसतील द्यायचे तर एक गाव तरी द्या, एक घर तरी द्या। दुर्योधन म्हणला, देवा भावकीच्या मधला मॅटर आहे हा आमचा, तुम्ही माझ्या घरचे पाहुणे आहेत आणि पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे। पांडवांना सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा भेटणार नाही। बिना युद्धस्य केशव, एका सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा पांडवांना भेटणार नाही जागा। देवा तुम्ही याच्यात डोकं घालू नका, तुम्ही माझ्या घरचे पाहुणे। वाजत गाजत देवाला आणलं होतं सज्जनावर, त्याला वाटलं तू वाजत गाजत आणल्यावर तरी माझ्या ऐश्वर्याचा आणि माझ्या धनाचा श्रीमंतीचा प्रभाव देवावर पडन। तो देवच कसला सज्जन हो। दुर्योधनानं भगवान परमात्म्याला सांगितलं, म्हणे देवा तुमच्यासाठी स्पेशली 56 पदार्थ जेवायला केले। 56 पदार्थ, 56 भोग कशासाठी असतात? 5 आयटम असले तर खूप झाले ना दादा, आहे का नाही? गोड मस्त आजच्या सारखी खीर जरी असली तरी खूप झाली। काय लागतंय जेवायला? फक्त बाकीचं काय लागत नाही। 56 पदार्थ कशाला लागतात? दुर्योधनानं 56 वेळा म्हणला 56 पदार्थ देवा तुम्हाला भोजनाला केले, तुम्ही भोजन करून जा। माझ्या भगवान परमात्म्याने त्याला उत्तर दिलं, दुर्योधना तू 56 भोग बनवलेस, पण एक लक्षात घे, भोजन कोणाच्या बी घरी होत नसतं। भोजन करण्यासाठी 2 गोष्टी असणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट खाणाराच्या पोटात भूक पाहिजे, आणि दुसरी गोष्ट खाऊ घालणाराच्या अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे। प्रेम, खाणाराच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाराच्या अंतकरणात प्रेम नसेल ना सज्जन हो, तर भोजनाची प्रक्रिया होत नाही। देवानं 56 भोगाला दुर्योधनाच्या त्या ऐश्वर्याला लाथ मारली, झिडकारून लावलं ते ऐश्वर्य। पाहिलं बाजूला उद्धव होता, उद्धवाकडे पाहिलं आणि त्याला आवाज दिला, चलो उद्धव चलो विदुरा घर तयार करा, चला निघायचंय आपल्याला। उद्धवानं विचारलं, देवा कुठे जायचंय? म्हणले विदुर काकाच्या झोपडीवर जायचंय। अहो पण देवा आता एवढे मोठमोठे राजवाडे मोठमोठे बंगले सोडून तुम्ही म्हणता झोपडीवर जायचं, शोभतं का देवा आपल्याला? आपली लेवल काय, आपलं स्टेटस काय, आपण कोण माणसं? तुम्ही म्हणता झोपडीवर जायचं, देवा शोभणार नाही आपल्याला। भगवान म्हणतात, अरे उद्धवा काय कामाचे मोठमोठे बंगले, 5-5, 10-10 मजल्याचे बंगले असतात काही लोकांचे सज्जन हो, पण त्या बंगल्यात राहणारी माणसं कधी उष्ट्या हाताने कावळा हाणत नाही, कधी कोण्या पाहुण्या रावळ्याला चहा प्यायला बोलवायला नेत नाही, कधी साधू संताला कोण्या घर दाखवत नाहीत, आणि काय कामाचे 5-5 आणि 10-10 मजल्याचे बंगले। घर फार मोठं असणं गरजेचं नाही, घर छोटं असू द्या, घर छोटं असू द्या, पण त्या घरात राहणाऱ्या माणसाचं मन मात्र मोठं असणं गरजेचं आहे सज्जन। अंतकरण मोठं पाहिजे, मन मोठं पाहिजे। भगवान परमात्म्याने उद्धवाला सांगितलं, काय कामाचे मोठमोठे बंगले? बडे बडे
भगवान परमात्म्याने 56 भोगाचा त्याग केला आणि रथ आपला रथ विदुराच्या झोपडीच्या समोर नेऊन उभा केला. पौष मामांसाठी टाळी वाजवायला. मुरलीवाला मुरलीवाला मुरली मुरली मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला रे मुरलीवाला नंदाचा मुरलीवाला गोड विदुरा घरच्या भक्षुनी कन्या काका ओ काका दारुगडा काका दारुगडा विदुर काका भजनामध्ये तल्लीन झालेले ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते संभाळी आवाज दिला 2-3 वेळा देवानं विदुर काकानं दार उघडलं झोपडीचं समोर पाहतात तर जगाचा बाप उभा आहे. जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम कही योगी आमचे ध्यानी ध्याता नातुड सिंगतो तू आम्हापासी मागे पुढे. सज्जन हो एखाद्या गरीबाच्या झोपडीवर अचानक एखादा श्रीमंत माणूस गेला ना तर काय करावं कळत नाही त्या गरीबाला धांदल उडून जाते त्याची. आज माझ्या विदुर काकाची ती अवस्था घरी देवानं गेल्याबरोबर पोटाला हात लावला आणि सांगितलं काका भूक लागली हो काहीतरी खायला द्या. जेवायला नव्हतं का 56 भोग होते खूप मोठं ऐश्वर्य होतं पण सगळ्याला लात मारून देव इथं आले आणि इथं येऊन पोटाला हात लावलाय. भूक नव्हती असं नाही भूक होती कशाची भाव का भाव ही बस सार भाव से मुझको जो देवे सब मुझे स्वीकार. बळीराम महाराज थोर प्रेमाचा भूकेला देवाला भूक फक्त प्रेमाची सज्जन हो दुसरं काही लागत नाही. काही नव्हतं विदुर काकाच्या घरी सज्जन हो झोपडी होती झोपडी. जगाचा बाप घरी आलाय 3 दगड मांडले त्याच्यावर एक गाडगं ठेवलं मावल्यांनो. त्या गाडग्याचा वरचा भाग तुटलेला होता त्याच्यात पाणी टाकलं उकळलं खळखळ पाणी. त्याला फोडणी द्यायला जिरे नाही मिरे नाही काही नाही तेल नाही काही नाही तेल मीठ काहीच नाही आहे तसं ते पाणी उकळलं. उंजळ भरच कण्या होत्या त्या उंजळ भर कण्या त्या पाण्यामध्ये टाकल्या. दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या हो मोडक्या बाजार
वाकळाच्या शेजार काय करू उपचार केळीचं पान समोर टाकलं सज्जनाहून, जसं कन्या त्या पानावर टाकल्या तसं त्या कन्या गोदावरीकडे पळायला लागल्या. पातळच तेवढ्या झाल्या होत्या. जगाच्या बापानं दोन्ही हाताच्या भाया मागे सरल्या, आळं तयार केलं हाताचं आणि तोंड लावून चाटून त्या केळीच्या पानावरच्या कन्या देवानं कुत्र्याप्रमाणे खाल्ल्या. कुत्र जसं चाटून खातं ना, तसं जगाच्या बापानं सज्जन हो आनंदानं एक सुद्धा त्या कन्याचा सीत सोडला नाही. पूर्ण कन्या आनंदानं खाल्ल्या सज्जन हो. काय होतं बोला विदुराच्या घरी? बोला ना. ऐश्वर्य नव्हतं, मोठेपणा नव्हता, कीर्ती प्रतिष्ठा काहीच नव्हतं. फक्त जे होतं ना सज्जन होते प्रेम होतं. प्रेम सबसे ऊंची है प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग्यो साक विदुर घर खाई रे. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सगाई बोलो प्रेम सगाई. प्रेम सगाई हाजी प्रेम सगाई. प्रेम पाहिजे देवाला, दुसरं काय नाही. प्रेम म्हणजेच भक्ती आहे सज्जन. प्रेमासारखी दुसरी भक्ती नाही. हा जगात सगळ्यात मोठी भक्ती म्हणजे प्रेम आहे. प्रेम हे माझं म्हणणं नाही. इट इज नॉट माय पर्सनल ओपिनियन. हे माझं वैयक्तिक मत नाही. हे मत आहे माझ्या नारद महर्षींचं. नारदासारखे महान भक्तीचे पंथावरचे पथिक दुसरं कुणी नाही. नारदाने नारद भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्याच्यामध्ये भक्ती कशाला म्हणतात त्याच्यासाठी पहिलं सूत्र पावसे मामा नारदाने सांगितलंय. भक्तीचं पहिलं सूत्र काय म्हणतात? भक्ती सा तू अस्मिन परम प्रेम रूपाचं. अंतकरणामध्ये परम प्रेम निर्माण होणं ही खरी भक्ती आहे. तुम्ही म्हणाल परमप्रेम कशाला म्हणतात? कसं असतं ते परमप्रेम? देवाचं भजन करताना, देवाचं गुणगान करताना एकांतामध्ये सज्जना हो, ज्या दिवशी भगवान परमात्म्याच्या त्या रूपाला डोळ्यासमोर आणता आणता त्याचे गुणानुवाद करता करता, बोलता बोलता, भजन गाता गाता कंठ अवरुद्ध होतो आणि जेव्हा डोळ्यातून झरझर अश्रूच्या धारा येतात, समजून घ्यायचं सज्जन हो, याला परम प्रेम म्हणावं. मम गुणगान कंठी